नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय विजय जंगम सर लिखित जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 12वा. जीवन शिक्षण मंदिर गणेशवाडी या शाळेत आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा वेगळं वातावरण होतं. आज शाळेतली मुलं शिस्तबद्ध वागत होती. नेहमीसारखा दंगाधोपा चालू नव्हता. सगळ्यांचे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके होते. शाळेचं आवार स्वच्छ केलेलं होतं. शिळके गुरुजी, दळवी गुरुजी आणि शिंदे गुरुजी आज सकाळी 7 वाजता शाळेत आले होते. आज त्या सगळ्यात प्रामुख्यानं बदल जाणवत होता तो शिंदे गुरुजींच्यात. बऱ्याच दिवसातनं दाढी केल्याची साक्ष त्यांचा चेहरा देत होता. अंगातला ढगळा शर्ट त्यांनी स्वच्छ करून घेतला होता. तरीसुद्धा त्यांनी आपलं मूळ स्वरूप पूर्णतः बदललेलं नव्हतं. कोपरापर्यंत दुमडलेले हातोपे, डाव्या हातात धोत्राचा सोगा धरून शिंदे गुरुजी पडवीतून उगाचच धावपळ करत इकडून तिकडे फिरत होते. शेळके गुरुजी आपल्या नेहमीच्या रुबाबात प्रत्येक वर्गात जाऊन वर्गाची पाहणी करत होते. दळवी गुरुजींनी आपला 6वीचा वर्ग सजवून काढला होता. भिंतीवर स्वच्छ आणि सुवाच्य अक्षरात तक्ते लावलेले होते. समोरच अगदी दर्शनी भागावर दळवी VS नावाची पाटी झळकत होती. भिंतीवर अगदी मोजक्याच ठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी आकर्षक पद्धतीनं लावलेल्या होत्या. एकंदर वर्गावर नजर टाकली तर दळवी गुरुजींच्या कलात्मक आणि सौंदर्य दृष्टीची जाणीव पाहणाऱ्याला होत होती. शाळेत आज एवढं प्रसन्न वातावरण व्हायचं कारण म्हणजे शाळा तपासण्यासाठी भागाधिकारी रोकडे साहेब शाळेत येऊन दाखल झालेले होते. शाळेला लेखी कळवल्याप्रमाणे साहेब आदल्या दिवशी रात्रीच आल्यामुळे शिक्षकांना त्यांची व्यवस्था करायला लागली होती. शिवाय साहेबांनी 8 दिवसांचा अवधी दिल्यामुळे शिक्षकांना आपली कामं पूर्ण करून घेता आली होती. विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज सगळे विद्यार्थी शाळेत वेळेवर आलेले होते. शाळा सुरू झाल्याची घंटा बरोबर 7:30 वाजता झाली. सगळी मुलं शाळेच्या मैदानावर ओळीत उभी राहिली. शिंदे गुरुजींनी मुलांना सूचना दिल्या. शेळके गुरुजी रोकडे साहेबांना घेऊन मैदानावर आले. साहेब मैदानावर आल्याबरोबर मुलांची कुजबूज बंद झाली. मुलं साहेबांना न्याहाळायला लागली. कपाळावर उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ, अखोडबने बाह्यांचा मॅनिला आणि घोळदार पॅन्ट. मुलांच्या डोळ्यात साहेबाचं हे रूप सामावून गेलं. दळवी गुरुजींनी अजयकडे बघितलं. अजय पुढे आला आणि झेंड्याच्या काठीजवळ उभा राहिला. सगळी मुलं हात जोडून उभी होती. अजयनी आपल्या सुरेल आवाजात प्रार्थना सांगायला सुरुवात केली. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. अजय एक ओळ सांगत होता. त्याच्या मागून त्याच आवाजात सगळी मुलं तीच ओळ म्हणत होती. सकाळची वेळ, मुलांची सुरेल आवाजातली प्रार्थना यामुळे वातावरण कसं प्रसन्न वाटत होतं. अजय तल्लीन होऊन प्रार्थना सांगत होता आणि 6वी इयत्तेच्या मुलींच्या ओळीत सगळ्यात पुढे उभी असलेली शालू अजयकडे टक लावून बघत होती. रोकडे साहेब सुद्धा तल्लीन होऊन प्रार्थना ऐकत होते. त्यांची एकाग्रता बघून शेळके गुरुजींचा ऊर अभिमानानं भरून आला होता. प्रार्थना संपली. मुलं आपापल्या वर्गात गेली. रोकडे साहेब अजयकडे सहानुभूतीनं पाहत होते. प्रार्थना संपल्यानंतर रोकडे साहेबांनी वर्ग तपासायला सुरुवात केली. 5वीच्या वर्गाची त्यांनी तपासणी केली आणि ते 6वीच्या वर्गात आले. त्यांच्याबरोबर शेळके गुरुजी होतेच. विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं. साहेबांनी विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. मुलांच्या दुसऱ्या ओळीत अजय बसला होता. दळवी गुरुजी दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट ही कविता शिकवत होते. दळवी गुरुजींचे भाषा आणि इतिहास हे 2 विषय हातखंडा होते, म्हणून आज त्यांनी भाषा विषय शिकवायला घेतला होता. आज त्यांचा शिकवण्याचा आवेश बघून मुलंही शिकण्यात तल्लीन झालेली होती. शिकवलेल्या भागावर त्यांनी पहिलाच प्रश्न अजयला विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर अचूक मिळाल्यावर त्यांनी पुढचा भाग शिकवायला घेतला. रोकडे साहेब आणि शेळके गुरुजी खुर्चीवर बसून दळवी गुरुजींचं अध्यापन बारकाईनं बघत होते. शेवटी पाणी या शब्दावर दळवी गुरुजी थांबले आणि त्यांनी पाणी या शब्दाचे 2 अर्थ कोणते असा प्रश्न मुलांना विचारला. प्रश्न ऐकला आणि मुलांनी माना खाली घातल्या. दळवी गुरुजींची नजर झरकन सगळ्या मुलांवर फिरली. वर्गात एकदम शांतता पसरली.
रोकडे साहेब खुर्चीवर शांत बसून होते. तेवढ्यात गणपती गायकवाडचं बोट वर झालेलं दळवी गुरुजींना दिसलं. गणपती, त्यांनी पाणी या शब्दाचा अर्थ प्यायचं पाणी असं सांगितलं आणि तो खाली बसला. वास्तविक दळवी गुरुजींनी त्या शब्दाचे दोनही अर्थ अगोदरच मुलांना सांगितले होते. त्यापैकी एक अर्थ गणपतीनं सांगितला. वर्गात पुन्हा शांतता पसरली. दळवी गुरुजींनी थोडा वेळ वाट बघितली, पण प्रतिसाद मिळेना. तेवढ्यात अजयचं बोट झटकन वर झालं आणि पाणी म्हणजे हात हा दुसरा अर्थ त्यांनी सांगून टाकला. दळवी गुरुजींना हायसं वाटलं. रोकडे साहेब आणि शेळके गुरुजी खुश झाले. गुरुजींनी शिकवलेली कविता अजयनं सुरेल आवाजात म्हणून दाखवल्यावर पाठ संपला. रोकडे साहेब खुर्चीतनं उठले. पाठ चांगला झाल्याची पावती त्यांनी दळवी गुरुजींना दिली. वर्गातून बाहेर पडताना त्यांनी अजयला उभं केलं. काय नाव काय तुझं? अजय. तुझे वडील काय करतात? साहेबांच्या या प्रश्नावर अजय मान खाली घालून तसाच उभा राहिला. तेवढे शेळके गुरुजी मध्ये म्हणाले, त्याचे वडील काही करत नाहीत. हा जंगमाचा मुलगा आहे. वडील बिचारे परिस्थितीनं गांजलेत. एक चुलता आहे, तो मागून आणून खायला घालतो. शेळके गुरुजींनी दिलेली माहिती ऐकल्यानंतर रोकडे साहेब म्हणाले, गुरुजी तुम्ही अशा मुलांकडे चांगलं लक्ष द्या. तुमच्या शाळेचं नाव काढतील ही मुलं. आणि बरं का अजय, तू शाळा सोडू नकोस. तुझे वडील चुलते मागून आणतात ना, त्यांना खुशाल मागू देत. तू मात्र शाळा शिक. रोकडे साहेबांनी अजयच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याला शाबासकी दिली आणि वर्गाच्या बाहेर पडले. दळवी गुरुजी समाधानानं आपल्या विद्यार्थ्यांकडे बघत होते. शाळा सुटली तसा अजय धावत घराकडे आला. घरी जाऊन साहेबांनी केलेलं कौतुक कधी एकदा सांगतो असं त्याला झालं होतं. परसदार उघडून तो घरात शिरला आणि पटकन थांबला. घरात त्याच्या आईचं अंथरूण नव्हतं. पार्वती ज्या ठिकाणी झोपून असायची ती जागा सुनी सुनी दिसत होती. अजयला हुंदका दाटून आला. तो तसाच खाली बसला. मुसमुसून रडायला लागला. तोच आप्पा त्याच्याजवळ आला. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, नाही नाही असं रडायचं नाही. मी आहे ना, मी आहे, तुझा काका आहे, नरेश आहे. डोळे पुस. अरे तिचं संपलं, ती गेली निघून. जाताना तिने तुम्हाला माझ्या स्वाधीन केलंय, तेव्हा मी असेपर्यंत तिची आठवण काढून रडायचं नाही. आप्पानं अजयला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचंही अंतःकरण भरून आलं होतं. पण अजयच्या समोर त्याने आपल्या दुःखाला आवर घातला. अजयचं रडून झाल्यावर तो पूर्वपदावर आला. त्यांनी शाळेत घडलेला सगळा प्रकार आप्पाला सांगितला. आपल्या मुलाचं रोकडे साहेबांनी केलेलं कौतुक ऐकून आप्पाचा ऊर आनंदानं भरून आला. आप्पाच्या कुटुंबाला जबरदस्त 3 हादरे बसल्यानंतर त्याचा परिणाम सगळ्यांवर झाला होता. खोडकर नरेशला सुद्धा परिस्थितीची जाणीव झाली होती. तोही आता शहाण्यासारखा वागत होता. आप्पा स्वतःला सावरायला लागला होता. आपणच जर हाय खायला लागलो तर आपल्या मुलांचं कसं? निदान आपल्या मुलांसाठी तरी आपल्याला धडधाकट राहायला हवं, ह्या विचारानं येईल त्या परिस्थितीला आप्पा धीरानं तोंड देत होता. शिवय्या मात्र पार मोडून गेला होता. होतं कसं आणि झालं काय हे शब्द त्याच्या तोंडून वरचे वर ऐकायला मिळत होते. साठी ओलांडलेला तो म्हातारा कुटुंबाची झालेली वाताहत बघून पार खचून गेला होता. आप्पाच्या कुटुंबाची अशी दुर्दशा करून दुर्दैवानं किंवा परिस्थितीनं थोडीशी विश्रांती घेतली होती. आत्तापर्यंत हे दुष्ट गतिशील चक्र एवढ्या वेगानं फिरलं होतं की त्याला थोपवण्याचं सामर्थ्य आप्पाच्या आवाक्या बाहेरचं होतं. त्यात भर म्हणून त्या दुर्दैवाच्या संगतीला गरिबी होती. मग काय, आप्पासारख्या बहिष्कृत माणसाचा कडेलोट व्हायला कितीसा वेळ लागणार? एकेकाळी टेकडीच्या का होईना पण माथ्यावर असणारा आप्पा परिस्थितीच्या एका होलपांड्यात पार पायथ्याशी येऊन आपटला होता. दिवस जाऊ लागले तसे त्या दुष्टचक्राची गती थोडीशी मंदावत चालली होती. गरिबी त्या चक्राला पुन्हा पुन्हा फिरवण्याचा प्रयत्न करत होती, पण पुन्हा जोमानं फिरण्यासाठी ते चक्र गरिबीला दाद देत नव्हतं. त्यामुळे आप्पाच्या कुटुंबाची जबाबदारी आता एकट्या गरिबीनं घेतली होती. पण दुर्दैवानं संगत सोडलेली गरिबी छळून छळून छळणार किती? उपासमार ही आप्पाच्या कुटुंबाच्या 5वीला पुजलेली होती.
घरात कधी धान्य नसे आणि धान्य असेल तर त्याची सगळी उठाठेव करून वेळेला गाठ घालणं आप्पाला शक्य होत नसे. त्यामुळे कधी अजयला उपाशी शाळेत जावं लागत असे, तर कधी नरेशला उपाशी पोटी गुरं सोडावी लागत असत. त्यात शिवय्या आता विक्षिप्तपणे वागत होता. त्याच्यात पहिला जोम उत्साह नव्हता. तो परगावी गेला म्हणजे 2-3 दिवस परततच नसे. शिवय्या परगावी गेला की आप्पाचा आधार तुटून पडत असे. आप्पा पीठ मागायला कधी घराबाहेर पडत नसे. शेवटी नाईलाज म्हणून शाळा चुकवून अजय पीठ मागायला जात असे. त्यामुळे आप्पा वैतागून जायचा. शिवय्या घरी आला की दोघांची जुंपायची. दोघेही हातघाईवर यायचे. दोघात शिव्यागाळी व्हायची आणि शेवटी आप्पा परगावी निघून जायचा. आप्पा परगावी गेला की मुलांची सगळी जबाबदारी शिवय्यावर पडायची. त्यात नरेशचं आणि शिवय्याचं अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे स्वयंपाकाच्या कामात अजय शिवय्याला मदत करत असे. शिवय्याला डोळ्यानं दिसत नसे, त्यामुळे स्वयंपाक करताना त्या अंधाऱ्या खोलीत शिवय्याचे हाल हाल होत असत. भाकरी बडवताना, त्या भाजताना हाताला तापलेल्या तव्याचे चटके बसत. हाताला चटका बसला की शिवय्याचं ओरडणं केविलवाणेपणाचं वाटायचं. तो स्वतःला शिव्या घालायचा, संतापायचा, पण कसं का होईना मुलांना शिजवून घालायचा. असाच एकदा आप्पा परगावी गेला होता. रविवारचा दिवस असल्यामुळे अजयला सुट्टी होती. सकाळची 10 वाजण्याची वेळ होती. शिवय्या स्वयंपाक करत होता. सविता शिवय्याला मदत करत होती. त्या फक्त 4 वर्षाच्या मुलीला शिवय्या स्वयंपाक करायचे धडे देत होता. नरेश पाणी आणत होता. अजय सोप्यात अभ्यास करत बसला होता. तेवढ्यात गोदा गुरवीण दारात आली आणि बुंदीचा एक लाडू अजयजवळ देऊन गेली. शिवय्याचं बाहेर लक्ष नव्हतं. अजयनं लाडू हातात घेतल्याबरोबर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी आत डोकावून बघितलं. स्वयंपाक करण्यात शिवय्या गुंतून पडला होता. तो सोप्यातल्या कोपऱ्यात गेला. भिंतीकडे तोंड करून लाडू खायला लागला. तेवढ्यात नरेश पाण्याची घागर घेऊन आला. नरेशची चावल लागताच अजयनं सगळा लाडू तोंडात घातला. लाडवानं त्याचं तोंड गच्च भरलं. भिंतीकडे तोंड करून कोपऱ्यात पाठमोरा उभा असलेल्या अजयला बघून नरेशला शंका आली. खांद्यावरची पाण्याची घागर घेऊन तो अजयजवळ गेला. काय रे अजय, माती खातोय वय? यावर अजयचं 1 नाही 2 नाही. तो तसाच भिंतीकडे तोंड करून उभा होता. नरेशनं एका हातानं खांद्यावरची घागर धरली, दुसऱ्या हातानं अजयचं तोंड फिरवलं. बघतोय तर अजयचं तोंड लाडवानं भरलं होतं. तशाही अवस्थेत तो तोंड हलवून घास कमी करण्याचा प्रयत्न करत होता. सगळ्या तोंडावर साचलेलं लाडवाचं खरकट तो पुसून टाकायचा प्रयत्न करायला लागला. नरेश तसाच आत गेला आणि त्यांनी शिवय्याला तो प्रकार सांगितला. शिवय्या स्वयंपाक करायचा सोडून तावातावात बाहेर आला. अजयचं लाडू खाणं जोरात चाललं होतं. शिवय्यानं खाडकन त्याच्या मुस्काटात मारली. तसं अर्धवट खाल्लेलं अजयच्या तोंडातून बाहेर पडलं. अरे हा लाडू खाण्यापेक्षा गोठ्यातलं शेण का नाही खाल्लं? जन्माच्या जातीत जन्माला आला ना, त्याच्यापेक्षा मग डोंबाऱ्याच्या पोटाला का नाही गेला तू? 12 घरचं खरकटं अन्न खायला मिळालं असतं ना डोंबाऱ्याच्या घरात. आत्तापासून देह बाटवायला सुरुवात केली, अरे उद्या काय कराल सांगता येत नाही. शिवय्यानं अजयच्या मानगुटीला धरलं. तसाच त्याला बाहेर ओढत नेला. थूक सगळं थूक, नाही तर मानगुटी बुक्की घालन मी. अजयनं तोंडातला लाडवाचा घास थुंकून टाकला. शेजारी अंगणात बनामावशी उभी राहून हे सगळं बघत होती. अगं आई, या पोराला का म्हणून मारतो का? त्याचा बाप घरात नाही, आई बिचारी गेली मरून, म्हणून त्याच्यावर करडी कामान करतोय तू. आता मारू नको तर त्याला काय पोटाशी धरून बसू का? बना मला सांग, आपल्या जातीत जे करायचं नाही ते पोराने का करावं? सांगितलेलं ऐकावं ना, म्हणजे मार खायची वेळ येत नाही. अरे पण आता ते एवढ्याशा पोरानं तुझ्या जाती विरुद्ध कसला गुन्हा केला का? गुन्हा केला असता तर एक वेळ खपवून घेतला असता, पण हे कार्टी जातीला बट्टा लावायला निघाली. कुणाच्या घरातला कुणी दिलेला लाडू याने खुशाल खायला सुरुवात केली. अरे कुणाच्या घरातला कुठला? सजीबाईला नातू झाला म्हणून आत्ता गुरवीन बुत्ती वाटून गेली. पोराची जाते खाल्ला असेल त्यानं.
आणि बुत्तीचा लाडू पोरानं खाल्ला म्हणून तुझ्या जातीला कसला भट्टा लागला रे? असली कसली तुझी जात निर्मळे? हे बघ बना, तुला नाही समजायचं, यात लक्ष घालू नको. मग राहू दे बाबा, माझं काय जाते. आणि खुशाल मारणास पोराला द्वाड. सरळ सांगायला गेलं तर तुला नाही समजायचं म्हणा. बना फणकर यांना घरात निघून गेले. नरेशनं आणलेल्या पाण्यानं अजयनं चूळ भरली आणि तो सोप्यात जाऊन पुस्तक घेऊन बसला. शिवय्या मुळातच कर्मठ होता. कर्मठ संस्कृतीत वाढला होता. कर्मठ संस्कृती जोपासण्या इतपत त्याची परिस्थितीही चांगली होती. पण आता दुर्दैवानं त्याला या कठीण परिस्थितीशी सामना करायला लागला होता. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अशा खडतर परिस्थितीत सुद्धा आपला कर्मठपणा सोडला नव्हता. जंगबानं लिंगायताच्या घरचं अन्न सोडून इतरांच्या घरचं अन्न खाणं हे त्याच्या पंथातच बसत नव्हतं. त्यांनी स्वतः हे व्रत जोपासलं होतं. त्यांनी कधीच इतरांच्या घरचं अन्न आणि पाणी याला स्पर्शही केला नव्हता. शिवय्या जंगम या शब्दाचं खरोखर प्रतीक होता. नेहमी फिरत राहणारा हा माणूस, पण त्यांनी कधी वाहनातनं प्रवास नाही केला. त्याची चलती होती तेव्हा तो आपल्या घोड्यावरनं प्रवास करायचा. जेव्हा घोडं सांभाळणं त्याला अशक्य झालं तेव्हापासून त्यांनी पायी प्रवास करायला सुरुवात केली. गावोगाव फिरणारा हा मनुष्य स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून खायचा. एखाद्या गावात मुक्काम करायला लागला तर एखाद्याच्या घरातली चूल सारवून घेऊन स्वतः पाणी आणून स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून तो खायचा. त्याचा स्वयंपाक होईपर्यंत त्याच्याकडे कोणी फिरकत नसत. आणि तसा लोकांना त्याच्याबद्दल आदर वाटेल अशी वर्तणूकसुद्धा त्याने ठेवली होती. त्यामुळे लोकांच्यात त्याचा नैतिक दबदबा होता. त्याच्या ह्या कर्मठपणाचा घरातल्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. काही काही वेळा या कर्मठपणासाठी घरातल्या लोकांवर हात टाकायला तो मागे पुढे बघत नसे. पारगावात असताना त्याच्या कर्मठपणाचं एक बोलकं उदाहरण घडलं होतं. शिवय्या देवाची पूजा केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नसे. देवपूजेसाठी त्याला रोज ताजं पाणी लागत असे. तांब्याच्या स्वच्छ घागरीतनं पाणी आणून मग त्याच्या पूजेला सुरुवात होत असे. पूजेसाठी पाणी आणून द्यायचं काम नरेशचं. भल्या सकाळी उठून ओढ्याचं स्वच्छ पाणी आणून दिल्याशिवाय त्याची सुटकाच होत नसे. त्या दिवशी नरेश सकाळी उठला, खांद्यावर तांब्याची घागर घेऊन ओढ्याकडे गेला. ओढ्याच्या वाहत्या पाण्यात त्यांनी घागर भरली. पाणी चांगलं गुडघाभर वाहत होतं. त्या वाहत्या पाण्यात उभं राहून घागर उचलून खांद्यावर घेणं त्याला जड जात होतं. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण त्याला यश नाही आलं. जवळच गोंदा भिवा आंघोळ करत होता. त्यांनी नरेशची ती कसरत बघितली. तो तसाच पाण्यातनं उठला, नरेशजवळ गेला आणि त्यांनी ती घागर उचलली, नरेशच्या खांद्यावर ठेवली. नरेश पाण्यातनं बाहेर आला, वाळूतनं चालायला लागला. तो 4 पावलं चालून गेला असेल तेवढ्यात त्याच्या डाव्या हातावर काठीचा तडाखा बसला. त्या तडाख्यासरशी नरेशच्या खांद्यावरची घागर पद्धतशीर वाळूत पडली. नरेशनं बघितलं तर शिवय्या त्याच्याकडे दात ओठ खात रागानं बघत होता. अंगातनं तुझ्या जीव गेलाय, एवढीशी घागर उचलता येत नाही तुला? हां, ते पाणी नेऊन काय गुर्राला पाजायचं आहे का? शिवय्याची बोलणी खात नरेश तसाच उभा होता. गोदा भिवा ओलं अंग पुसत शिवय्याचं बोलणं ऐकत होते. शिवय्याचा तोंडाचा पट्टा चालू असताना तो म्हणाला, अरे आय्या, पोराचा काय बी दोष नाही. त्याला घागर उचलत नव्हती म्हणून मी ती त्याच्या खांद्यावर ठेवली. उगं त्याला कशाला मारतो तू? अरे गोंदा, पाणी काय गुराला पाजायला न्यायचं नाही रे. देवाच्या पूजेला पाणी पाहिजे. मग मी तुझ्या घागरीला हात लावला म्हणून काय तुझा देव बाटतोय वय? अरे आम्ही बी माणसंच आहे की. देवाला काय सगळी माणसं सारखीच. शिवय्यानं गोंदा भिवाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी वाळूत पडलेली घागर उचलून घेतली, पाण्यानं पुन्हा स्वच्छ धुतली आणि ती पाण्यानं भरून नरेशच्या खांद्यावर ठेवून दिली. हा असा कर्मठ माणूस होता शिवय्या. कर्मठपणात उभं आयुष्य घालवलेल्या या माणसाला अजयनं बुत्तीचा लाडू खाणं कसं खपणार होतं? आपल्या पावलावर आपल्या मुलांनी पाऊल टाकावं ही त्याची मनोमन इच्छा होती. अजय मात्र आपल्या काकाच्या या कर्मठपणाच्या विरुद्ध होता. आपण बुत्तीचा लाडू खाल्ल्यानं आपल्यात असा काय फरक पडणार आहे? आपण इतरांच्यापेक्षा काय वेगळे आहोत? उलट आपले मित्रच चांगलं अन्न खातात, त्यांच्या अंगावर आपल्यापेक्षा चांगले कपडे असतात. सगळ्याच बाबतीत आपण इतरांच्यापेक्षा कमी आहोत. मग आपले काका असं का वागतात? त्यांना आपण इतरांच्या घरचं अन्न खाल्लेलं रुचत का नाही? ते अन्न आणि आपल्या घरातलं अन्न याच्यात फरक काय आहे? ही अशी विचारांची मालिका अजयच्या डोक्यात नेहमी फेर धरून राहायची.
त्याचं उत्तर मात्र त्याला शोधता येत नव्हतं. काकांना या प्रश्नाचं उत्तर विचारणं शक्य नव्हतं. आणि जरी काकांनी या प्रश्नाची उत्तरं दिली असती तरी ती अजयला कितपत पटली असती हा एक प्रश्न होताच. म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं शोधायच्या फंदात तो पडलाच नाही. दिवस जाऊ लागले तसा अजय बराच वेळ घराच्या बाहेर राहायला लागला. आपल्या बरोबरीच्या मुलात मिसळायला लागला. शाळेतली त्याची चमक बघून मुलंही आता त्याच्याशी गोडीनं वागत होती. शाळा गावापासून दूर नसली तरी मधल्या सुट्टीत घरी येऊन जेवण करून पुन्हा शाळेत जाणं मुलांना शक्य नव्हतं. म्हणून बरीच मुलं दुपारचं आपलं जेवण फडक्यात बांधून बरोबर घेऊन जात असत. अजयसुद्धा दुपारचं जेवण घेऊन शाळेत जात असे. मधली सुट्टी झाली की मुलं तुतीच्या झाडाखाली किंवा शाळेमागच्या लिंबाच्या झाडाखाली आपली जेवणं सोडून बसत. अजय त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसत असे. त्यांची भाकरी त्यांची भाजी आवडीनं खात असे. त्यामुळे मुलांनाही त्याच्याबद्दल आपुलकी वाटली, प्रेम वाटलं. जेवायला बसलेल्या मुलांमध्ये तांबोळ्याचा सिकंदर, निकमाचा संप्या, कुलकर्ण्यांचा नाऱ्या, आदाट्याचा किसन हा सगळा गोतावळा एकत्र बसून मजेत जेवण करायचा. आपल्या सवंगड्यांसकट जेवताना आपल्या काकाचा कर्मठ्ठपणा चुकूनही अजयच्या मनात येत नव्हता. उलट असं घराबाहेर राहून इतर मुलांच्यात मिसळून वागणं त्याला आवडायचं. घरातल्या वातावरणात त्याला अवघडल्यासारखं व्हायचं. म्हणून तो हल्ली घरातल्यापेक्षा बाहेर जास्त रमत होता. शाळेत आता अजयचा चांगला बोज वाढला होता. मुलं सारखी त्याच्या मागणं असत. त्यांनी सांगितलेला शब्द मोडत नसत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजयचा हितशत्रू शिवाजी यंदा त्याच्याच वर्गात होता. त्यांनी 1 वर्ष 6वीत काढलं होतं. अजयनं पहिल्यांदा त्याला आपल्या वर्गात बघितलं तेव्हा त्याचे पाय गळून गेले. ज्या शिवाजीनं त्याला गोट्यांच्या खेळात ढोपरं फुटेपर्यंत ढोपरायला लावलं होतं, ज्या शिवाजीनं त्याला तायप्पाच्या डोहात फेकून दिलं होतं, तो शिवाजी आपल्याला सरळ शिकू देणार नाही याची कल्पना अजयला आली होती. पण अजयचा शाळेतला दबदबा बघून शिवाजीच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता. त्यांनी अजयशी दोस्ती करायला सुरुवात केली होती. अजयला मात्र त्याची दोस्ती खरी वाटत नव्हती. शिवाजी हा विश्वासघातकी याची त्याला पूर्ण खात्री होती. ज्या शिवाजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अजय तायप्पाच्या डोहाकडे गेला होता त्याच शिवाजीनं त्याला मरणाच्या दारात उभं केलं होतं. अशा घातकी शिवाजीवर विश्वास ठेवायला अजय तयार नव्हता. पण शिवाजीला अजयच्या मनातली आपली प्रतिमा पुसून काढायची होती. कारण 6व्या इयत्तेत सगळ्यात मोठा विद्यार्थी कोण होता तर शिवाजी. अजयच्या सहवासात राहून आपण आपला अभ्यास सुधारावा ही शिवाजीची मनोभूमिका तयार झाली होती. प्रत्येक वर्गात त्यांनी जवळजवळ 2-2 वर्ष घालवली होती. वयानं तो थोराड झाला होता. आपल्या थोराडपणाची त्याला शरम वाटत होती. अभ्यासात जरा नावलौकिक मिळवून आपल्या थोराडपणावर मात करावी म्हणून तो अजयशी सख्य करायला बघत होता. शिवाजीचा आजपर्यंतचा लौकिक चांगला नव्हताच. गावातली शेलकी आणि एरसाल मुलं तेवढी त्याच्या संगतीत होती. टेकावरचा मळू महाद्या त्याचा उजवा हात. हा महाद्या खाऊन गावातनं सारखा फिरत राहायचा म्हणून त्याला वळू महाद्या म्हणत. तसाच खालच्या वाड्यातला थाप राम्या शिवाजीचा दुसरा साथीदार. हा थाप राम्या ओल्या झाडाला आग लावायचं काम करायचा. तो खरं कधी बोलत नसे. आपल्या थापा मारण्याच्या कौशल्यामुळे त्याने अनेकांची डोकी फोडायचे प्रसंग निर्माण केले होते. त्याचप्रमाणे एका डोळ्यानं आंधळा असलेला नाव्याचा जाग्या, पठाणाचं शाम्या अशी कितीतरी नावं शिवाजीच्या सहवासात वावरत असायची. या सगळ्यांचं नेतृत्व शिवाजी करायचा. पण अलीकडे त्याला हे सगळं नको वाटायला लागलं होतं. अभ्यासाचं निमित्त सांगून तो त्या सर्वांना टाळायला लागला होता. आपल्या नेत्याच्या स्वभावात झालेला हा अनपेक्षित बदल त्या सगळ्यांना पहिल्यांदा खटकला. मात्र नंतर त्यांनी शिवाजीचा नाद सोडून दिला. अजयनं शिवाजीला कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी शिवाजी त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. तो त्याला एकट्याला गाठायचा प्रयत्न करायचा पण अजय त्याच्या आसऱ्याला फिरकायचाच नाही. मित्र हो, हा भाग इथेच संपला. आता अजय आणि शिवाजीच्या मैत्रीचे धागे जुळले नाहीत का जुळले हे ऐकूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार मित्र.